आवाज मानदेशाचा। राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणाऱ्या मान तालुक्यातील पुळकोटी ग्रामपंचायत हद्दीत जांभुळी म्हसवड पाणंद रस्त्याच्या कामावरून मोठा वाद निर्माण झाला। या रस्त्याच्या कामासाठी वैयक्तिक शेतातून तब्बल 25 ते 30 फूट रुंदीचा रस्ता तयार करताना जवळपास 40 ते 45 लहान मोठी झाडे तोडण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय। सदर काम भाजपा म्हसवड मंडळाच्या प्रमुखांकडे असल्याचं समजत असून संबंधित ठेकेदार आणि ग्रामपंचायतीने झाडे तोडताना वन विभाग किंवा प्रदूषण विभागाची अधिकृत परवानगी घेतली का असा सवाल उपस्थित केला जातोय। खासगी मालकीच्या जागेतील झाडे तोडण्याची परवानगी ग्रामपंचायतीने कशी दिली याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत। या प्रकरणी संबंधित ठेकेदार आणि ग्रामपंचायतीवर गुन्हे दाखल करून झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी तसेच नव्याने झाडे लावण्याची सक्ती करावी अशी मागणी 70 वर्षीय सुनंदा गंगाराम पिंजारी यांनी केली। दरम्यान पुळकोटी ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता योजनेअंतर्गत हा रस्ता करण्याचा ठराव घेतला होता। या योजनेमुळे जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांना फायदा झाला असला तरी पुळकोटी येथे काम करताना संबंधित शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता झाडे तोडण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे। यावेळी पुळकोटी येथील शेतकरी महिला सुनंदा गंगाराम पिंजारी म्हणाले की माझ्या आणि माझ्या पतीने 30 ते 40 वर्षांपूर्वी लावलेली चिंच, करंज, चंदन यांसारखी झाडे डोक्यावर पाणी आणून जपली होती। या झाडांमधून दरवर्षी 70 ते 80 हजार रुपयांचे उत्पन्न मिळत होते। मात्र कोणतीही कल्पना न देता ही सर्व झाडे तोडण्यात आली। मला न्याय द्यावा, नुकसान भरपाई मिळावी आणि नव्याने झाडे लावून द्यावीत अशी मागणी त्यांनी केली। त्यानंतर दुसऱ्यांदा पुळकोटीचे माजी उपसरपंच सोमनाथ यादव म्हणाले की विकासाच्या नावाखाली खासगी मालकीच्या जागेत परवानगी न घेता 30 फुटांचा रस्ता करणे आणि 40 झाडांची कत्तल करणे योग्य नाही। पर्यावरणाची हानी करणाऱ्या संबंधित ठेकेदार, सरपंच आणि ग्रामसेवकांविरोधात पर्यावरण मंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि वन विभागाकडे निवेदन देऊन गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार आहे असे त्यांनी सांगितले। मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।